सद्गुरु महाराज की जय। शहादत्ताचा अवतार स्वामी माझा गुरु, ज्यांचं जन्मस्थान श्री क्षेत्र आहे आणि या जन्मगावामध्ये ज्यांचा जन्म झाला, गोदावरीच्या काठी वसलेलं हे पवित्र ठिकाण आणि या पवित्र ठिकाणामध्ये त्यांचा जन्म झाला, जिथं आपण आज बसलेलो आहोत। या घरामध्ये ते खेळलेले आहेत आणि हेच घर जिथे हे आपण बसलेलो आहोत, याच ठिकाणी त्यांनी खेळ खेळून क्रीडा करून या ठिकाणी त्यांचा इथं जन्म होऊन या ठिकाणून नाव संभाजी पाटील आणि केरुमाईनं त्यांना रुद्रगिरी महाराज किवळेकर यांना दान केलं होतं। त्या ठिकाणी इथून त्यांना किवळ्याला दिलं आणि किवळ्याला देऊन त्यांनी तिथे दत्तगिरी महाराजांनी त्यांना दीक्षा दिली आणि दीक्षा देऊन त्या ठिकाणी त्यांना धर्माच्या कार्यासाठी वाट लावलं आणि त्यांनी धर्माचं कार्य केलं। आनंद संप्रदाय कुठे होता आणि कुठे नेऊन सोडला ही ख्याती बाळगीर महाराजांची आहे। दत्त नाम कोणाला माहित होतं, हे सगळ्या जगाला माहित करून गेलं, ही ख्याती त्यांची आहे। आणि त्याच नामाच्या आधारावर आपण आज जगत आहोत। दत्त म्हणजे देणारा आणि तो म्हणजे तारणारा। मायबापू आपल्याला या जीवनात येऊन कोणी जर तारणार असलं तर एकमेव दत्तात्रय प्रभू आहे। आणि जर आपण जर गुरु महाराजांची सेवा जर मनाभावातून केली, तन मन धन देव सद्गुरु चरणी आपण म्हणतो, तेच तन मन धन देव सद्गुरु चरणी खऱ्या अर्थाने आपण समर्पित केलं तर आपल्या जीवाचा उद्धार झाल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही। आणि त्याच तन मन धनाची तुमच्या आज परीक्षा आलेली आहे आणि त्या परीक्षेत तुम्हाला खरं उतरायची वेळ आता खऱ्या अर्थाने आलेली आहे। आणि या धर्माच्या कार्यासाठी आणि आपला हा देह नाशिवंत आहे, नाशिवंत देह जाणारे सकळ आयुष्य फाटो काळ सावधान। अरे 83,99,999 येण्या फिरून शेवटी हा मानवाचा जन्म लाभला कशासाठी तर अरे अनेक जन्मामध्ये अनेक योनीमध्ये आपल्याला मायबाप भेटली, संसार भेटला, पण परमार्थ भेटला नाही। परमार्थ हा एकाच योनीमध्ये भेटतो, तो म्हणजे मनुष्य योनीमध्ये। आणि मनुष्य जन्मात येऊन जर परमार्थ नाही केला तर हा देह व्यर्थ आहे। पुन्हा तुम्हाला 83,99,000 येण्या परत फिरावं लागणार आहे। डुकराच्या, मांजराच्या, कुत्र्याच्या अनेक प्रकारच्या जन्माला जाऊन, बैलाच्या जन्माला जाऊन या ठिकाणी ओझं वाहण्याचं काम करावं लागणार आहे। पण देवाने का आपल्याला हा मानवाचा जन्म दिला माहित आहे का? हा जीव आणि मालकाच्या मांडीवर होता आणि हा जीव तिथून या मायेमध्ये भ्रमण करत या मायेत पडल्यामुळे हा जीव त्या आनंद मालकाच्या मांडीवरून 43 पदावून या ठिकाणी या कर्मभूमीवर आला आणि मायेमध्ये उरपटून गेला। मायेमध्ये भुलता देवाला विसरता नर देह मागता रे मिळेना भजा देव दत्ता रे, मिळेना भजा देव दत्ता रे। हा नरदेव पुन्हा मिळणार नाही, म्हणून या ठिकाणी बाळगीर संत अर्धत महाराजांचं भजन करा, गुरु महाराजांवर श्रद्धा ठेवा, तन धनाला गुरु महाराजांना शरण द्या, ते तुमच्या जीवाचा उद्धार केल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही। आणि या जन्माला आल्याच्या नंतर, मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर गुरु महाराजांनी 2 चाक सांगितले, एक म्हणजे संसार आणि दुसरा म्हणजे परमार्थ। आणि या जन्माला आल्यानंतर नुसता संसार करून चालणार नाही, तर तरुण जाण्यासाठी परमार्थ सुद्धा करावा लागणार आहे। जसं संसारामध्ये नवरा बायको गाडीचे 2 चाक असतात, त्याचप्रमाणे संसारामध्ये तरुण जाण्यासाठी संसार आणि परमार्थ हे 2 चाक आहेत। नुसता संसार केल्याने संसाराचं चाक ओढल्याने जमणार नाही, तर परमार्थाचं चाक सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी ओढावं लागणार आहे, तरच या जीवाचं सार्थक होणार आहे। प्रत्येकाला महाराज होणं शक्य नाही, प्रत्येकाला हे होणं शक्य नाही, प्रत्येकाला देवदेव घडणं शक्य नाही, प्रत्येकाला नामस्मरण घडणं शक्य नाही, प्रत्येकाला गुरु महाराज सेवा घडणं शक्य नाही। तोच माणूस गुरु महाराज सेवा करतो, तोच माणूस गुरु महाराज सेवा करतो जो अनंत जन्माचे पुण्य करून या ठिकाणी गुरु महाराजांच्या सेवेत आलेला आहे। त्याच गुरु भक्ताला या ठिकाणी देवाचं नामस्मरण घडते, धर्माचं कार्य घडते आणि अनंत जन्माचं सुकृत म्हणून या ठिकाणी बाळगुरु महाराजांसारखे आपल्याला गुरु लाभले आणि त्यांच्या या जन्मभूमीमध्ये आपण आलो आणि बाळगुरु महाराजांच्या परंपरेचे पायक असणारे आपले भक्त मंडळी आणि गुरुतल्य असणारे माझे कापसीचे देवगिरी महाराज असतील, रुद्रगिरी किवळेकर रुद्रगिरी महाराज असतील, आमचे शामगिरी महाराज असतील, तसेच टाकळगावकर समगिरी महाराज, हे आपल्या बाळगुरु महाराजांचे गुरु परंपरेचे पायक आहेत। आणि गुरु परंपरेचे पायक गुरुतुल्य सर्वांचे आहेत। गुरु परंपरा म्हणजे बाळगीर महाराजांपासून बाळगीर महाराजांच्या रुद्रगिरी महाराजांच्या पहिलेच्या तेव्हापासून चालत आलेली ही परंपरा आणि या परंपरेचे आपण पायक आहोत। आणि सर्व जे जे या
बाळगुरु महाराज शिष्य आहेत ते आपल्या सर्वांचे गुरु आहेत. म्हणून या हे सर्व कापसी गुंफा असो की विळाचे मठ असो किंवा गाडीपुरा नांदेड असो की वडगुंफा असो हे काही वाईट नाहीत माझे बापू, हे एकच आहेत. आणि जरी मला जरी मठ संस्थान वडगुंफा गाडीपुरा नांदेड किंवा तीर्थक्षेत्र आहे मठ संस्थान असं जरी म्हणत असेल तर मला कोणत्याही प्रकारची या ठिकाणी मोठेपणाची अपेक्षा नाही. तुम्हाला आज खरंच ते सांगून जातो, मला कोणत्याही प्रकारच्या मोठेपणाची अपेक्षा नाही. मला फक्त एकच करा वाटते ते म्हणजे धर्माचं कार्य या ठिकाणी करायचं. आपण ज्या जन्माला गेलो, आपण ज्या वंशाला गेलो ते वंश त्या वंशाला गेल्यानंतर त्या वंशाचं कार्य करणं हे आपलं कर्तव्य राहते आणि ते कर्तव्य आपलं पार पाडावंच आपल्याला लागतं. तरच आपला देह त्या ठिकाणी कुठेतरी कीर्तिरूपी उडून जातो. आणि ते कीर्तिरूपी उडावा गुरु महाराजांच्या चरणी हा देह त्यांच्या चरणावर पडून राहावा म्हणून हे कार्यक्रमाचा हाती घेतलेला आहे. आणि तुमचा सुद्धा नुसतं गुरुवर्यांचं काम फक्त नुसतं आपला परमार्थ करून आपला जीव गुरु महाराजांच्या चरणी समर्पित करावा किंवा आपल्या जीवाचा उद्धार करावा एवढं राहत नाही, तर आपल्या बरोबर भक्तांचा सुद्धा उद्धार करावा. त्यासाठी गुरुवर्यांचा जन्म असतो. मायबाप स्वतःही परमार्थ करावा आणि दुसऱ्याकडून परमार्थ करून घ्यावा याच्यासाठी गुरुवर्यांचा जन्म असतो. आणि तो तुमच्याकडूनही घडावा अशी तुमच्याकडून माझी अपेक्षा आहे आणि सर्व गुरुवर्यांची सुद्धा अपेक्षा आहे. आज आम्ही कापसी असो किंवा मठसंस्था असो वडगुंफा असो टाकळगाव असो सर्व साधू संत मंत या ठिकाणी संकीर्तचे महाराज असतील, चोळाख्याचे महाराज असतील, देवचे चैतन्य योगी भारती महाराज असतील, आमचे मातामय नायगावकर असतील, आमचे बोरगावचे अवधूतगिरी महाराज असतील आणि हरबलचे महाराज आमचे गुरुबंधू रुद्रगिरी महाराज आणि श्यामगिरी महाराज असतील. सर्वजण या ठिकाणी आम्ही आज एकत्रित आलेलो आहोत आणि पहिलेही एकत्रितच होतो. असा काही भक्तांच्या मनात गैरसमज आहे की हे यांना बोलत नाही ते त्यांना बोलत नाही, असं तुम्ही भेदभाव मनातून काढून टाका. कारण संतांच्या मनात कधी भेदभाव नसून जिथे भेदभाव आला तिथे परमार्थ घडत नसतो माझ्या बाबा. आणि ज्याला खरं परमार्थ घडायचा आहे त्याने भेदभाव कधीच करू नका. भेदभाव जर केला तर तुम्ही संसारातून सुद्धा करून जाणार नाही, परमार्थात सुद्धा उतरणार नाही, एवढं ध्यानात ठेवा. कारण तन्मन धनाने जर गुरु महाराज चरणी गेले, मनातले शरीर बाजूला काढून जर गुरु महाराज चरणी गेले तर तुमच्या जीवाचा उद्धार होतो. मला कोणत्याही प्रकारची तुमच्याकडून मोठेपणाची अपेक्षा नाही किंवा कोणत्याही प्रकार नाही. फक्त वंशाला आलो, तुम्ही संसाराच्या वंशाला आलो, तुम्हाला संसारात गेल्याच्या नंतर संसाराचे परिपूर्ण तुम्हाला सांभाळ करावं लागतं. जसं लग्न करावं लागतं, लेकरं करावं लागतं, संसाराचा गाडा दोन्हीचा व्यवस्थित तुम्हाला हात लावावे लागतात. तुम्हालाही जसं भीती आहे त्याप्रमाणे की आपला संसार नीट चालला पाहिजे, आपल्यालाही लोक काही म्हणले नाही त्याप्रमाणे मलाही भीती आहे. गुरु महाराजांचं नाव माझ्याच्याने कुठेही खराब झालं नाही पाहिजे, गुरु महाराजांच्या नावाला कुठेही गाडीत लागला नाही पाहिजे, एवढा कार्यक्रम मी हाती घेतलेला आहे. गुरु महाराजांच्या आशीर्वादाने तो कार्यक्रम यशस्वी झाला पाहिजे आणि तो होणारच आहे. हे कारण सर्व संत म्हणतो या ठिकाणी या कार्याला सहकार्य करायला तयार आहेत आणि भक्त मंडळींचं सुद्धा या कार्याला सहकार्य आहे. आणि तुम्ही सुद्धा तनमन धनानं या ठिकाणी सहकार्य करणार आहात. काही गावाला मी फिरलो, त्या ठिकाणी सर्व भक्त मंडळींचं सहकार्य मिळालं. मी बऱ्याच गावाला फिरलो, 8 ते 10 गावाला त्या ठिकाणी फिरलो. चिकना असो, लागती असो, या ठिकाणी कोळगाव असो, बाबळी कंदरा असो, माष्टी असो, पाटका असो, असे अनेक गाव या ठिकाणी फिरलो. बाळापूर या ठिकाणी सर्व गावांचं त्या ठिकाणी मला भरपूर सहकार्य मिळालं. आणि असं एक कार्यक्रम फक्त एका संप्रदायाचा नाही किंवा एका गुरुवर्याचा नाही, हा संप्रदाय हिंदू धर्माचा आहे आणि आपण सगळेजण हिंदू आहोत आणि हिंदू आहोत म्हणून हिंदू धर्माचा प्रचार करणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे. आणि हिंदू जनजागृती व्हावी यासाठी बागेश्वर राम धीरेंद्र शास्त्री यांना या ठिकाणी बोलवण्यात येत आहे आणि त्यांनी यावं आणि हिंदू धर्माचं जे कार्य आहे, हिंदू धर्म जनजागृती आज घडत आहे. तरुण मंडळी आज व्यसनाधीन होत आहे. तरुण मंडळींना पुढे चालून त्यांना प्रेरणा मिळावी, त्यांनाही परमार्थ करावा, त्यांनाही देवदेव करावा. शिवाजी महाराज काय होते, संभाजी महाराज काय होते, नुसतं संभाजी महाराज शिवाजी महाराजांसारखी दाढी वाढवल्यानं जमणार नाही, पुढे खाल्यानं जमणार नाही. त्या ठिकाणी त्यांच्यासारखं आचरण आपल्याला करावं लागणार आहे. आणि त्यांच्यासारखंच जे गुरु महाराज तुम्हाला सांगतो त्यांचं तुम्हाला ऐकून राहून त्या ठिकाणी त्यांची सांगितलेल्याप्रमाणे वागावं लागणार आहे, तरी तुमच्या जीवाचं सार्थक होणार आहे. म्हणून या ठिकाणी गुरुवर्यांचं हे धर्माचं कार्य महाकुंभ मेळावा आणि या ठिकाणी होणार हे मंदिर शहादत्ताचा अवतार स्वामी महाराजा बाळागुरु ते तर स्वयं शहादत्ताचे अवतार आहेत. आपल्याला तर खरं पाहिलं तर काहीच करायची गरज नाही. अहो त्यांनी खरी परिस्थिती तुम्हाला सांगून जातो.
त्यांच्या काळामध्ये त्यांनी आज जे पार्श्ववर आहेत नांदेडचे रत्नाकर पार्श्व, रमेश पार्श्ववर असो, त्यांचे आजोबा, त्यांचे पंजोबा त्या ठिकाणी त्या काळात होते. 150 वर्षापूर्वीची 200 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्या ठिकाणी त्या काळात होते. त्यांनी फक्त गुळ त्या ठिकाणी गाड्यावर विकत होते. त्यांना त्या ठिकाणी 10-5 रुपये त्या ठिकाणी त्यांनी त्या काळामध्ये दिले होते. आज त्यांनी त्या ठिकाणी कोणाचं पत्राची कंपनी, कोणाची सिमेंटची कंपनी, कोणा खताची कंपनी, कोणा पायपाची कंपनी त्या ठिकाणी आज कुठे लोक निघून गेले. अहो तुम्ही देता तरी किती 2 हाताने, देणार तरी किती हा, आणि देव देताना तुम्हाला घेणार तरी किती हा माय बाप हो. देव जर द्यायला गेला तुम्हाला घ्यायला सुद्धा पूर्ण नाही माय बाप, इतकं देव देते. तुम्ही जर फक्त तुम्हाला त्या 2 हाताने तुम्हाला गुरु महाराजांचं सेवा करून घेता आली पाहिजे, दान धर्म करता आला पाहिजे. दान धर्म करायसाठीच हा आपल्याला मानवाचा जन्म त्या ठिकाणी लाभलेला आहे. आणि या जर जन्मात येऊन तुम्ही जर दान धर्म करणार नाही, गुरुवरांची सेवा करणार नाही, तर त्या ठिकाणी तुमचा देह जन्माला येऊन काही तुमचं सार्थक होणार नाही. आणि सार्थकाची वेळ अशी पुन्हा येणार नाही. जेवण भजन करा कोणी सांगणार नाही. आज या ठिकाणी गुरु महाराजांचाच हा शब्द आहे सार्थकाची वेळ. कारण का गोदावरीच्या काठी आहे नाविस्थान, दत्तात्रय शिवलिंग गणपती पूर्वीपासून तिन्ही देवाचे संगम पाहुणे आनंदले मन, गंगेपासून घाट बांधले हरी संत संस्थान. त्या ठिकाणी जसं नांदेडला त्या ठिकाणी संत संस्थान बांधलं, घाट बांधून त्या ठिकाणी गुरु महाराजांनी त्या ठिकाणी त्यांचं समाधीस्थळ असणार नांदेड क्षेत्र गाडीपुरा नांदेड इथं जे समाधीस्थळ आहे त्यांचे जन्मभूमी राहेर गाव. आणि याही ठिकाणी त्यांचे जे समाधीस्थळावर दत्तात्रय महाराजांची, दत्त महाराजांची मूर्ती, बाळगुरु महाराजांची मूर्ती, अनुसूया मातेची मूर्ती, त्या ठिकाणी शिवलिंग गणपती आणि दत्त महाराज अशी या ठिकाणी सुद्धा ती स्थापना या ठिकाणी होणार आहे जी बाळगुरु महाराजांनी त्या काळात केलेली होती. आणि त्यांच्याच परंपरेला त्यांनी जे पाऊल टाकलं त्याच पावलावर पाऊल ठेवून आपल्याला चालायचं आहे. आणि त्यांचे जे आपल्याला जे बुद्धी देतील त्यांनी ते धर्माचं कार्य आम्ही करू. कारण तुमची आम्हाला साथ आहे. कारण का तर आम्हाला खरं आज कळलं की तुम्ही खरं आम्हाला सहकार्य करता की नाही. कारण का तर हे तुम्ही जे आज एवढे जण जमला फक्त कालच्या एका फोनवर जमलेला आहात. फक्त कालच्या एका फोनवर. तुम्हाला काय 8 दिवस आधी सांगलं नाही, 15 दिवस आधी सांगलं नाही की या इथं कार्यक्रम आहे असं सांगलं का तुम्हाला. फक्त काल तुम्हाला फोन आले असा तुम्हाला कार्यक्रम आहे. आणि त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन पहारा द्यायचा आहे, नामस्मरण करायचं आहे. त्या ठिकाणी गुरुमध्ये येणार आहे, त्यांचा वाढदिवस आहे. कालच सांगितलं सगळ्यांना. खरं सांगा कालच आले की नाही फोन तुम्हाला? कालच आले फोन तुम्हाला. आणि तुम्ही त्याच शब्दाला विश्वास ठेवून तुम्ही एवढे जण जमणार. आणि या शब्दाला तुम्ही विश्वास तुमचा आम्ही मनात धरून त्या ठिकाणी जे धर्माचं कार्य करताय त्या धर्माला तुम्ही सहकार्य करताल आणि तन्मान धरणार करता, हे सुद्धा माझ्या मनात विश्वास आहे. आणि विश्वास आहे म्हणूनच हे कार्य मी हाती घेतलं. आणि हे कार्य सक्सेस होणार आणि हे कार्य नक्कीच व्यवस्थित पार करणार त्या ठिकाणी. कारण का तर मी बिमार जरी होतो तरी त्या ठिकाणी गुरुवरांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी आपले आमदार राजाजी पवार असो किंवा आपले खासदार विधानसभेचे अशोकरावजी चव्हाण असो किंवा पालकमंत्री अतुलजी साळवे असो यांच्या सुद्धा त्या ठिकाणी भेटी झाल्या. आणि त्यांनी हे तीर्थक्षेत्र आहे वडमुक्कामावरील तीर्थक्षेत्रात टाकण्यासाठी त्यांना आम्ही पत्र दिलं आणि ते टाकतो म्हणून त्यांनी आम्हाला आश्वासन सुद्धा या ठिकाणी दिलं. आणि 2027 पर्यंत दोन्ही मंदिरे तीर्थक्षेत्रात जाणार आहे हे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. आणि हे मंदिर तीर्थक्षेत्र झाल्यावर गेल्याच्या नंतर इथं काय काय विकास होईल, काय काय इथं या ठिकाणी आता रावसाहेब पाटील सांगून गेले की शिर्डीवणी या ठिकाणी शिर्डी सारखं हे अखंड भारतामध्ये प्रसारित होणार आहे नक्षत्र. आणि त्या ठिकाणी परज्ञानाचं भांडार जे आहे, आताच परज्ञानाचं जे संस्था काढायची जे रावसाहेब पाटील म्हणून गेले त्या ठिकाणी संस्था नाहीत, अशा अनेक गोशाळा असो किंवा अनेक संस्था असो या ठिकाणी खोल्या जाणार. आणि आनंद संप्रदायाचा प्रचार प्रसार इथूनच होणार. कारण बाळगुरु महाराज जन्मभूमी आहे. बाळगुरु महाराज त्यांना सरबोधी देणार आणि ते या भक्तांच्या हातून हे कार्य करून घेणार आहे. आपण कोणीच करून घेणार नाही. आपल्याला जर आशीर्वाद आज खऱ्या अर्थाने पाठीशी तर गुरुवर्यांचा आहे. आणि गुरुवर्यांनी जर आशीर्वाद दिला तर तुम्ही या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला सहकार्य करू शकता. आज मी भक्तांना म्हणलो होतो बरेच जे मी सांगितलं होतं 8 ते 10 गाव मी त्या ठिकाणी फिरलो होतो. त्या ठिकाणी प्रत्येक भक्ताला सांगितलं की मला सोयाबीन आली की सोयाबीनला 1 क्विंटल सोयाबीन, हरभरा आला की हरभऱ्याला 1 क्विंटल हरभरा. त्या ठिकाणी असं 3 वर्ष आपल्याला काढून ठेवायचं आहे. हा शब्द टाकल्याबरोबर त्या काही गावांनी मला फोनमध्ये टाकल्याबरोबर, कारण त्यांच्या मनात विश्वास होता की गुरु महाराज कार्य हाती घेतलेलं नक्कीच यशस्वी करणार आहेत. आणि हे गुरु महाराजांचा विश्वास माझ्या भक्तांचा आहे. आणि भक्तांचा विश्वास
आणि भक्तांची जी श्रद्धा आहे ते गुरु महाराज नक्कीच पूर्ण करणार आहेत आणि नक्कीच पूर्ण करतील. कारण का तर गुरु महाराजांचं हे धर्माचं कार्य आपण हाती घेतलेलं आहे. त्यांचं कार्य तेच नक्कीच आपल्या हातून करून घेणार आहे. म्हणून या ठिकाणी असं हे भव्य मंदिर या ठिकाणी उभारणी होणार आहे. म्हणून मी जे भक्तांना सांगितलं, ज्यांची परिस्थिती, ज्यांना जमीन आहे त्यांनी 1 क्विंटल सोयाबीनच्या सीझनला आणि 1 क्विंटल हरभरा आल्याच्या सीझनला असं 3 वर्ष त्या ठिकाणी काढायचं. आणि ज्यांची परिस्थिती एकदम नाजुकीची आहे त्यांनी 1 क्विंटल साखर दरवर्षी असे 3 वर्ष त्या ठिकाणी द्यायचे आहे. 1 क्विंटल साखरेचा दाम त्या ठिकाणी काढून ठेवायचा आहे 3 वर्ष. त्याच्याहून जरी रोज मजुरीचा माणूस असेल तर त्या ठिकाणी त्यांनी 1 पिपा तेलाचा त्या ठिकाणी काढून ठेवायचा आहे दरवर्षाला. जे रोज मजुरीच्या भक्ताला सुद्धा दरवर्षाला 1 तेलाचा पिपा नक्की घडते की नाही? त्या ठिकाणी आपण नक्कीच असं जर सहकार्य केलं तर हा कार्यक्रम नक्कीच यशस्वी होणार आणि ते आपल्याला करावंच लागणार आहे. आपण जास्त भर आपल्या भक्ताला जेवढा भर घालू शकतो तेवढा अन्य भक्ताला भर घालू शकत नाही. म्हणून या ठिकाणी आपली भक्त मंडळी किवड्याच्या मठ संस्थांची असो, वडगुंपाच्या मठ संस्थांची असो, टाकळगावच्या मठ संस्थांची असो की कापशी गुंपाच्या मठ संस्थांची असो, आपल्या आनंद संप्रदायाच्या प्रत्येक मठ संस्थांच्या भक्त मंडळींना या कार्यक्रमाला बांधून राहावंच लागणार आहे. तरच हा कार्यक्रम आपल्या आनंद संप्रदायाचा यशस्वी होणार आहे. मोदींचं जे आश्वासन होतं 80% ते खरं होणार आहे आणि ते खरं जर या ठिकाणी पंतप्रधान भारताचे जर या ठिकाणी आले आणि त्याच ठिकाणी जर योगींची सुद्धा जे आज मनात इच्छा धरून जे आम्ही प्रयत्न करत आहोत ते जर गुरु महाराजांच्या आशीर्वादाने जर यशस्वी झाले तर मोदी आणि योगी हे दोघं सुद्धा या ठिकाणी येतील. आणि हे दोघं जर आले तर अखंड भारतामध्ये आपला प्रसार आणि आपले हे रायगड क्षेत्र अखंड भारतात राहणार नाही. म्हणून हे एवढा आकार गुरु महाराजांच्या या नावामुळे आणि त्यांच्या आशीर्वादामुळे हे धर्माचं कार्य हाती घेतलेलं आहे. तुम्ही सर्व भक्तांनी या कार्यक्रमाला सहकार्य करा एवढंच तुम्हाला सांगतो. आणि गुरु महाराजांचा आशीर्वादाने तुम्हाला सर्वांना आशीर्वाद देतो. आणि तुम्ही जे कार्य करणार आहात, तुमचे जे सोयाबीन असो, हरभरा असो, जे तुम्ही देणार आहात ते तनमन धनानं तुम्ही फक्त मनात भाव ठेवा. त्या ठिकाणी तुमचा भावाला देव नक्कीच पावणार आहे. तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्ही 1 क्विंटल सोयाबीन देणार त्या ठिकाणी तुम्हाला 2 क्विंटल सोयाबीन होणार नाही. तुम्ही आज जर तुम्हाला 9 क्विंटल सोयाबीन होत असेल तर त्या ठिकाणी 10-11 क्विंटल सोयाबीन झाल्याशिवाय राहणार नाही. 9 क्विंटल हरभरा होत असेल तर 10-11 क्विंटल हरभरा झाल्याशिवाय. फक्त आपली भावना दान धर्म करायची पाहिजे. आज मोठमोठाले घर आहेत माय बाबू पण काही कामाचे नाहीत. पण जे भोळे बायकांनी जे घर फिरलं बाहेर जे गरीबीचे घर फिरलो त्या ठिकाणी गरिबीच्या घरातून जी आम्हाला हाक आली गुरु महाराज तुमच्या हाकेला आम्ही नाही म्हणणार नाही आणि तुम्ही दिलेला शब्द आम्ही खाली पाडणार नाही. ती मोठ्या घरातून आली नाही. म्हणून तुम्हाला सर्व भक्तांना विनंती आहे, सर्वांनी या कार्याला सहकार्य करा. तुम्हीच आमचे माय बाबा आणि या ठिकाणी हे जर कार्य तुम्हीच जर आम्हाला लेकरू म्हणून तुम्ही तुमच्या लेकरासाठी तुम्ही काय करता, काय करत नाही माय बाबा. तुमचं लेकरू शिक्षणात मोठं व्हावं, तुमचं लेकरू चांगल्या कामाला लागावं, तुमचं लेकरू धर्माचं कार्य करावं, देवदेव करावं असं तुम्हाला सर्वांना वाटते. त्याचप्रमाणे तुमच्या लेकराप्रमाणे आम्हालाही या ठिकाणी समजा. कारण का आपण अनेक प्रकारचे त्या ठिकाणी बघा माय बाबा, लग्न असो 50,000चा डीजे लावतो, काही कार्यक्रम असो वाढदिवसाचा घरी त्याला 20-25 हजार खर्च करतो. पण धर्माचं कार्य आलं की आपल्या मागे येतो. धर्माच्या कार्याला कधीच मागे येऊ नये. कारण का यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः या ठिकाणी जेव्हा या धर्मावर संकट येते तेव्हा जरा देव अवतारित होत असतो. या ठिकाणी हा कलियुग आहे. कलियुगामध्ये अधर्म झाला, लोक झाले नाशवंत. या ठिकाणी मायबापू ज्या वेळेस कलियुगामध्ये आणि असा नाशिकपर्यंत हा धर्म जात असतो त्या ठिकाणी देव संत रूपाने आपल्याला सर्वांना या धर्माच्या कार्याला लावण्यासाठी संत रूपाने देव आपल्याला त्याच्या अंशाने या ठिकाणी संत लोकांना पाठवत असतो मायबापू. म्हणून या ठिकाणी सर्वांनी या कार्याला सहकार्य करा आणि सर्वांनी जेवढे तुम्हाला संत लोक सांगते त्याचप्रमाणे जर तुम्ही वागलात तर तुम्हाला खरंच काही पडणार नाही. आपण 2 हाताने देतो आपल्याला वाटते आपण द्यायला, पण देव द्यायला आपल्याला कधीच कळत नाही बाबा. देव अनेक रूपाने आपल्याला देतो. कारण का हजारो हाताने देव देत असतो पण आपल्याला कळत नाही. आपण म्हणतो सोयाबीन किती झालं काहीच झालं नाही, हरभरा किती झालं काहीच झालं नाही, असं जर म्हणत राहिले तुम्हाला काहीच होणार नाही. आणि जर झाला म्हणल्या तर अनेक पद्धतीने तुम्हाला होणार आहे त्या ठिकाणी. म्हणून गुरु महाराजांचे आशीर्वादाने जे कार्य आपण हाती घेतलं ते यशस्वी व्हावं. या ठिकाणी तुम्ही सर्वांनी तन्मन धन गुरु महाराजांच्या चरणाला अर्पण करून त्या ठिकाणी सेवेला तत्पर राहा. आणि जे तुम्हाला सेवा देणे जे तुम्हाला सांगलं ते प्रचार फक्त तुम्ही इथंच
ऐकून बाहेर जाऊन मिसळून जाऊ नका ना तुमच्या गावामध्ये. एक जण 10 जणांना सांगा, गाव भरही चर्चा झाली पाहिजे की गुरु महाराज आपल्या गावात येणार आहे. आपल्या प्रत्येकाला 1 क्विंटल सोयाबीन 1 क्विंटल हरभरा द्यावा लागणार आहे, कारण आपल्या गुरु महाराजांचं काम आहे. आपल्या गुरु महाराजांचा शब्द हा खाली गेला नाही पाहिजे आणि आपल्या गुरु महाराजांचं नाव खाली गेलं नाही पाहिजे, खराब झालं नाही पाहिजे. प्रत्येकाने मनात भावना ठेवून या ठिकाणी संध्याकाळी 16 महापूजा आहे. जेवढे माणसं आता आहेत तेवढे संध्याकाळी पूजेला राहा, कारण आपण जवळजवळ दिंडीपासून एका जागी नाही, दिंडी झाली तेव्हापासून आपण एका जागी नाही आणि आपण आज एका जागी आलोच कोण्यातरी रूपात त्या ठिकाणी. अशीच आपली रात्र आनंदाने देवाच्या भजनात नामस्मरणात या ठिकाणी निघून जाईल. आणि म्हणून सर्वांनी या ठिकाणी रात्रभर राहून देवाचं भजन करा, नामस्मरण करा. अन्नदान चालूच आहे, अन्नदानाचा लाभ घ्या, महाप्रसादाचा लाभ घ्या. देव तुम्हाला सद्बुद्धी देतो आणि तुम्हाला आशीर्वाद देऊन या ठिकाणी गुरु महाराज चरणी 2 शब्द समर्पित करतो. जय आनंद, जय जय आनंद.